ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। फॅशन फ्युजन फेस्टिवल यांच्या वतीने सादर करण्यात आलेला F3 ब्युटी पेजंट एलिट आयकॉन शो 2025 हा भव्य आणि प्रेरणादायी कार्यक्रम यशस्वीरित्या 20 डिसेंबर रोजी द प्राईड हॉटेल शिवाजीनगर पुणे इथे पार पडलाय। या शोच्या शो डायरेक्टर आणि आयोजक स्नेहल कांबळे या होत्या, तर संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन आणि व्यवस्थापन समीर खोत पाटील यांनी उत्कृष्टपणे सांभाळलंय। स्पर्धेचा मुख्य उद्देश फेअर आणि ट्रान्सपरंट जजिंग प्रक्रियेच्या माध्यमामधून खऱ्या टॅलेंटला योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणं हा होता। यामध्ये मिस, मिसेस, मिस्टर आणि किड्स अशा विविध कॅटेगरीजचा समावेश करण्यात आला होता। या ब्युटी पेजंटसाठी राज्यभरामध्ये शहरनिहाय ऑडिशन्स घेण्यात आली होती। मुंबई, संभाजीनगर, नाशिक, नागपूर आदी शहरांमधनं मोठ्या संख्येने स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवलाय। विविधतेनं नटलेल्या या स्पर्धेमुळे स्पर्धकांच्या टॅलेंट, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व विकासाला मोठी चालना मिळाली आहे। कार्यक्रमासाठी सारिका चव्हाण, आशिष रुपाणी आणि तेजस्वी पाटील यांचं मोलाचं सहकार्य लाभलंय। पेजंटची आकर्षक कोरिओग्राफी सॅम चर्चिल यांनी साकारली आहे, तर फिनाले राऊंडसाठी जयेश पाटील, नेहा सिंग आणि अमोल खापरे यांनी ज्युरी म्हणून जबाबदारी पार पाडली। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संपूर्ण टीम, सहभागी स्पर्धक आणि सहकार्य करणाऱ्या सर्व घटकांनी मोलाचा सहभाग दिला। F3 ब्युटी पेजंट एलिट आयकॉन शो 2025 हा केवळ सौंदर्य स्पर्धा नसून नव्या टॅलेंटला ओळख देणारा आणि प्रेरणा देणारा एक मंच ठरलाय। मेरा नाम साजी शांडिल्य है। मैं मिस कैटेगरी में हूँ और मैं फर्स्ट रनर अप हूँ। ये कंपटीशन बहुत प्रोफेशनल था, ग्रूमिंग सेशंस बहुत अच्छे से हुए और जो हमारा मैनेजमेंट था वो भी सबसे हाई था। बैक स्टेज सबसे लाइक यूनिफॉर्म थे और सबसे नीट एंड क्लीन थे। और फिर हमको हमारा जो मैनेजमेंट था और फिर जूरी ने भी ट्रांसपेरेंसी से जज किया। माझं नाव मिसबा बागवान, मी प्रॉपर कराडमधून बिलॉंग करते आणि आज मी खूप खुश आहे की मी विनर झाली आहे, कारण जेन्युइन रिझल्ट लागलेला आहे। जे काय आहे ते पार्शलिटी वगैरे नाही झालेली, त्याच्यासाठी मी खूप हॅप्पी आहे। खूप म्हणजे त्यांनी जे जेन्युइन रिझल्ट लावलंय, कुठेच त्यांनी फिक्सिंग वगैरे काहीच केलं नाही। जे आहे ते लोकांनी, ऑडियन्सनी सगळं बघितलेलं होतं रिझल्ट, त्याच्यासाठी जे रिझल्ट लागलाय तो योग्यच लागलाय। भरपूर की त्याच्यामध्ये टॅलेंट राऊंड वगैरे जे काय आहे आपलं स्वतःच एक नाही, जेवढं मला बेस्ट देता आलं ना मी तेवढं माझं बेस्ट दिलंय। हॅलो, माझं नाव अंजली अमोल मोरे आहे। मी या ब्युटी पेजंटमध्ये कोकणातून आलेली आहे, दापोली रत्नागिरीतून आलेली आहे आणि माझा एक्सपिरियन्स खूप छान होता। खूप काही नवीन शिकायला मिळालं आणि स्वतःला ग्रोम करण्यासाठी हे प्लॅटफॉर्म छान आहे असं मला वाटलं। आणि थँक्स एव्हरीवन, पेजंट एलाइट आयकॉन्स यांनी ऑर्गनाईज केलं, त्यांना धन्यवाद देईन मी नक्कीच। आणि अशा अपॉर्च्युनिटी त्यांनी आम्हाला दिले आणि देत राहावे अशी अपेक्षा करेन। थँक्यू सो मच। I'm very grateful for this platform, and this platform has taught me discipline and showing up daily and the consistency, and it's one of the genuine pageant which has happened in Pune, and I'm very grateful for all the organizers and all the support and guidance throughout. Thank you. आम्ही हा फर्स्ट ब्युटी पेजंट्स केलेला होता। याचं एक महत्त्व असं होतं की आपण एक प्लॅटफॉर्म देण्यासाठी, आणि आता सध्या मार्केटमध्ये जे काही शो चालू आहेत जे की अनफेअर होतात, त्यांना रिझल्ट डिक्लेअर होत नाही प्रॉपर वे, टॅलेंटला एकदम अचिव्हमेंट भेटत नाही, यासाठीचा आमचा प्लॅटफॉर्म होता। फेअर आणि ट्रान्सपरंट रिझल्टसाठी आम्ही ज्युरी मेंबर्स घेतलेले होते। फिनाले ज्युरीही आम्ही याच्यासाठी सहभागी घेतलेले होते। फिनालेमध्ये आपले जयेश पाटील होते, नेहा सिंग होती आणि अमय कामकर होते। हे कास्टिंग डायरेक्टर आहे। एक वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आम्ही फिनाले ज्युरी घेतलेले होते। ऑडिशनसाठी आम्ही 2 महिन्यापासून वेगवेगळ्या ठिकाणी ऑडिशन्स ही आम्ही घेत होतो। आमचे काही ज्युरी पॅनल्स होते, याच्यामध्ये आम्ही कव्हर केलं होतं मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर, दिल्ली आणि तसंच काही आपण कोल्हापूर, सोलापूर साईडला पण ऑडिशन्स घेतलेले होते। यासाठी खूप लोकांनी पार्टिसिपेट पण केलं होतं आणि त्याच्यातून आम्ही एक फिनाले काढला होता। फिनालेमध्ये आम्ही 35 कंटेस्टंट्समध्ये आम्ही रन केले होते। यामध्ये पेजंट कोरिओग्राफी डायरेक्टर सॅम चर्चिल यांनी केलेली होती। परत नंतर याचे फिनाले ज्युरी होते ते नेहा सिंग होती। परत नंतर त्यातमध्ये जयेश पाटील म्हणून होते। परत नंतर अमय खामकर म्हणून होते। हे कास्टिंग डायरेक्टर एक कॅटेगरी ब्युटी आणि पर्सनॅलिटीसाठी एक ठेवली होती आम्ही। आणि तसेच आम्ही
कोरिओग्राफी बेस्ट एक्सपर्ट कोरिओग्राफीमध्ये कॅटेगरी ठेवली होती. या तिन्हींमधून आम्हाला इतका बेस्ट परफॉर्मर भेटलेला आहे, बेस्ट विनर रनरअप भेटलेला आहे. सो मी त्यांनाही थँक्स म्हणते. आजचा शो आम्हाला जो करायचा होता याचं एक प्लॅटफॉर्म द्यायचा होता की बेस्ट आम्ही निवडू यामधून, त्यामुळे तेही आम्हाला याच्यामधून बेस्ट निवडता आलेलं आहे. प्रत्येक कॅटेगरी प्रत्येक पॅरामीटरमध्ये त्यांना जज केलं गेलं होतं. त्यामध्ये मी सांगू शकते पर्सनॅलिटी बघितला, वर्क बघितलेला आहे, टॅलेंट बघितलेलं आहे त्यांचं. सो फिनाले ज्युरी मेंबर्सनी बेस्ट रिझल्ट काढलेला आहे. सो मी त्यांनाही थँक्स म्हणते. बाकी सगळे माझे जे सपोर्टिंग पार्टनर होते, फॉर एक्झाम्पल सारिका चव्हाण आहे, आशिष आहे, तेजस्वी आहे, परत नंतर जे तृप्ती राख मॅम आहेत, बाकी यश म्हणून आहे, नम्रता आहे, यांनी खूप सपोर्ट केलेला आहे. बाकी स्टेट वाईज जे ज्युरी होते संभाजीनगर, नाशिक, त्यांनी खूप सपोर्ट केलेला आहे. त्यामुळे खरंच मी स्मयन फाउंडेशन आणि शोमीर ट्रेडिंग कन्सल्टन्सी समीर सर यांच्यासोबत आम्ही एक आजचा फर्स्ट फिनाले आम्ही सबमिट केलेला आहे. थँक्यू सो मच. फर्स्ट ऑफ ऑल F3 फॅशन फ्युजन फेस्टिवलकडून आम्ही हा फर्स्ट सीझन आयोजित केला होता. सो याच्या अगोदर आम्ही ब्युटी पेजंट्स वगैरे सगळे आयोजन केले होते, पण हा फर्स्ट आमचा ब्युटी पेजंट होता आणि त्याच्यासाठी मला सगळ्यांनी मदत केली आणि सगळ्या फ्रेंड सर्कलनी मदत केली. खास करून सारिका, त्याच्यानंतर आशिष, तेजस्विनी, स्वाती, विद्या, श्रद्धा, ह्या सगळ्यांनी आम्हाला खूप सारी मदत केली. तसंच हे आमचं जॉईंट व्हेंचर आहे, मी आणि स्नेहल कांबळे, स्मयन फाउंडेशन. सो आम्ही खूप म्हणजे 3 वर्षापासून पॅशनेटली यात काम करतो आणि आज मला खूप आनंद होतोय की पुण्यामध्ये आम्ही एकदम पारदर्शी असा एक फर्स्ट पेजंट करून आम्ही सगळ्यांना दाखवलं की प्रत्येक वेळी तुम्हाला पेजंट करताना पैशाचंच लालच असलं पाहिजे, चांगल्या पद्धतीनं पण तुम्ही ऑर्गनाईज करू शकता. आणि आज आम्ही दोघांनी ते सिद्ध करून दाखवलं. सो थँक्यू सो मच ऑल आमचे ज्युरी मेंबर्स ज्यांनी हा रिझल्ट दिला, आणि थँक्यू सो मच मीडिया पार्टनर्स, ऑल हमारे पार्टनर्स. ठीक आहे, थँक्यू सो मच. थँक्यू. अमोल उदमले, सी 24 तास, पुणे.